एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी. एका बाजूने इरफान भाई सय्यद यांच्या मालकीचा असणारा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला अमोल तळेकर साहेबांच्या मालकीचा. चाळीस मिनिटांमध्ये आपण पाहतोय एक इनिंग संपवणे तुम्हाला गरजेचे आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. एका बाजूला गेले कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूचा अक्षरशः धुमाकूळ तुम्ही पाहिलेला आहे, कुणाल कापरे, आणि दुसऱ्या बाजूला अक्षय गायकवाड, असे दोन सलामीवीर मैदानावरती सज्ज होतात. पिसर्वे गावची उपसरपंच आणि आपण पाहतो विकासाची गंगा ज्यांनी पिसर्वे या गावामध्ये आणलेलं आहे, आदरणीय त्या गावचं भूषण महेश दादा वाघमारे साहेबांचे या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये शुभागमन होतं. क्रिकेटचे निस्सीम चाहते, क्रिकेटची आवड आणि त्यातून मिळालेले सवड असे आदरणीय महेश दादा वाघमारे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. SR जेजुरीचे संघ मालक आदरणीय ऋषांत शेठ भोसले हेही मान्यवर सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आज मला वाटतं त्यांच्या मालकीचा संघही मैदानावरती खेळणार आहे. महेशदादा वाघमारे आणि ऋषांत शेठ भोसले या दोन्ही मान्यवरांचं पुरंदर प्रीमियर लीग 2025च्या या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनापासून स्वागत करतो आणि या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो, आपण अतिथी कक्षावरती या आणि विराजमान व्हा. आपलं मनापासून स्वागत आहे. आणखीन एक नियम येतो पहा, इथे चेंडू जर हरवला, फुटला, कुठल्याही षटकामध्ये चेंडू हरवू द्या, नवीन चेंडूनेच उरलेला सामना तुम्हाला खेळावा लागेल. बॉलर रोहित चौधरी, षटक क्रमांक पहिलं रोहित चौधरी इथे मैदानाच्या आतमध्ये घेऊन सज्ज होतात. द व्हॉइस ऑफ पुरंदर अमर यादव सरांचं देखील शुभ आगमन आहे, सरांचं देखील स्वागत करूयात आपण. पहिल्या क्रमांकाची मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सवेद आत्मरूपा, देवा तूच गणेशो सकलमती प्रकाशो, म्हणे निवृत्त दासो अवधार जोजी. ना शिवशंकर ना कैलासपती ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक तयाच्यांनी ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती, देव आमचा एकच राजा शिव छत्रपती. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचं वंदन करत मैदानावरती घेऊन जाऊयात. यस दादा सर, टाइम लावतोय आपण. लेस प्लेचा इशारा इथे मैदानावरती येतोय आणि आजच्या दिवसातली पहिली मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते आहे. फुलटॉस चेंडू बॅट इथे आपण पाहतो, बॅटचा प्रॉपर टायमिंग नाहीये. अक्षय गायकवाड शून्यावरती तंबूच्या आसनाला जातो, संघाला पहिला धक्का. 10:52 आपण पाहतोय पहिला चेंडू तिथं पडलेला आहे. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलो आम्ही, शून्याचे करूया मंथन, शोधू सर्व काही. मित्रांनो, शून्यातून पुन्हा एकदा तुम्हाला विश्व निर्मिती इथं मैदानावरती करायची आहे. टॉपेज मला वाटतं स्कोरलेग मध्ये खेळायचा प्रयत्न केला अक्षय गायकवाड यांनी. बॅटचा टू एंड होता, मिड ऑन उभा होता. एक सुंदर झेल आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. न्यू बॅटर कोण आहेत? न्यू बॅटर कोण आहेत? अभिजित. तुमच्या 12व्या खेळाडूंना नाव माहिती नाहीये. अभियान आपण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतो. काय सुरुवात आपण पाहतो रोहित यांनी मैदानावरती केलेली आहे. स्वप्नवत सुरुवात त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानावरती असणार आहे. शून्यातून पुन्हा एकदा विश्व निर्मिती तुम्हाला इथे करायची आहे. षटक क्रमांक पहिला
पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन इथं मैदानावरती रोहित आलेले आहेत. पहिल्याच चेंडूवरती गोल्डन डकचा मानकरी ठरला अक्षय गायकवाड पाहत इथे. फुलटॉस होता, प्रॉपर टायमिंग इथे मैदानावरती नव्हता. एकच धाव आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एका धावेनिशी आपण पाहतोय संघाचा धावपल काल देखील इथे मैदानावरती प्रारंभ झालेला आहे. शांत पद्धतीने सामना मैदानावरती चालू आहे, संत गतीने चालू आहे, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आलेले आहे आणि त्यानंतर मात्र आता तुम्हाला जबाबदारीने इथे सामना मैदानावरती खेळावा लागणार आहे. दोन्ही ताकदवान संघ आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. निरा लायन्स संघाचे संघमालक इरफान भाई सय्यद आहे. चॉईस प्लेअर जर आपण पाहिलं तिथे विकी नवले आणि धर्मराज चव्हाण या दोन चॉईस खेळाडूंना घेऊन खरं तरी टीम मैदानावरती खेळती आहे. तर दुसऱ्या बाजूला जर आपण इथे पाहिलं मावडी सनरायझर्स अमोलदादा तळेकर साहेब यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. अक्षय गायकवाड आणि कमलेश राऊत असे दोन चॉईस प्लेअर घेऊन खरं तर ही स्पर्धा पुरंदर प्रीमियर लीगचं हे मोठं पर्व इथं मैदानावरती टीम खेळते. फुल टॉस होता, मला वाटतं पाहत तिथे येस इट इज अ नो बॉल. भीमर चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि पुढील चेंडू असेल क्रिकेटमधली सुवर्ण संधी, उघडा डोळे पहा नीट, चेंडू असेल फ्री हिट. 3 धावा धावपलकावरती ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. खरं तर दोन धावा माफ करा इथे मैदानावरती होता. फ्री हिटचा चेंडू प्रॉपर फटका मारता आला नाही. कुणाल कापरे अनेक वर्ष खरं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कामगिरी करणारा खेळाडू आहे आणि आज आपण जर पाहिले मला वाटतं संघामध्ये एक चांगली कामगिरी करण्यासाठी त्याचा प्रयत्न असला. डावकुरी हाताचा तेजपुंज सीतारामन अनेक स्पर्धेमध्ये आम्ही या खेळाडूला याचा आयकॉन याचा आयडॉल म्हणून पाहिलेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला रोहित काय गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये करतात. आपल्यातून कामगिरी इथे मैदानावरती आहे. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला झालेला आहे. सुरुवात खूप सुंदर केली होती. आपण पाहतो निरा लायन्स या संघाने टॉस जिंकलं आणि प्रथम स्ट्रेटअवे क्षेत्ररक्षण करण्याचा आपण पाहतो त्यांनी प्रयत्न केला. पहिल्या चेंडूवरती विकेट आले आणि त्यानंतर आपण पाहतो रोहित यांचा अधिराज्य आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेलं आहे. यावेळेस यस दॅट्स अ कुणाल कापरे स्पेशल असेल. लॉग ऑफ मिड ऑफ फोडतो हा चेंडू आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. हे रास्त हे 4 के सनसनीत चौकार, 4 धावा आहेत. चौकार इथे मैदानावरती आलेला आहे. कुणाल कापरेची ही स्ट्रेंथ राहिलेली आहे. खरं तर विशेष म्हणजे कमी वेळामध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपला कर्तबजारीचा झेंडा मिरवणारा हा खेळाडू आहे. अनेक मैदान आम्ही पाहिले, प्रचंड मागणी असणारा आयकॉन आणि आयडॉल म्हणून हा खेळाडू आहे. परवा पाठीमागच्या काही दिवसामध्ये राहुल नगरीमध्ये आम्ही याच कुणाल कापरेला खेळताना पाहिलं. यावेळेचा एक चांगला चेंडू होता. सुंदर सुंदर चेंडू तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अफलातून गोलंदाज आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. पुरंदर प्रीमियर लीगचा एक मोठा सोहळा षटक क्रमांक पहिलं इथं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती अमोल तळेकर साहेब यांच्या मालकीचा सनराइज मावडी हा संघ 1 गडी बाद 6 धावा धावपलकावरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती इथं संपलेला आहे. ज्या खरं तर कामगिरीसाठी हा मोठा टेनिस क्रिकेटचा मोठा सोहळा इथं मैदानावरती उभा राहिलेला आहे. राजेवाडी रॉयल आयोजित आपण पाहतो पुरंदर प्रीमियर लीग 2025 एक मोठा सोहळा इथं मैदानावरती चालू आहे. सागर ननवरे यांना पण आता गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसऱ्या क्रमांकावर षटक घेऊन ती इथं सज्ज होत आहेत. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण इथं मैदानावरती पाहतोय. स्विच खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क इथं मैदानावरती नाहीये. काल या मैदानावरती अनेक वादळ आली. विपुल खैरे नावाचं वादळ आलं, शुभम निगडे नावाचं वादळ आलं, अनिकेत जगताप नावाचं वादळ आलं. त्याचप्रमाणे आपण पाहिलं इथे अक्षय लडकत यावेळेसचा चेंडू चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर यावेळेस फोडलाय. चेंडू सुसाट सीमारेषेच्या बाहेर जातोय. अभिच्या बॅटमधनं येतोय सनसनी चौकार. 4 धावेरीशी संघाचं धावपल पुढे जातं. धावपलकावरती दुहेरी धावसंख्येला आकार घेत आहे. 10 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कालच्या दिवसाची आपण चर्चा केली. काल अक्षय लडकत काय लढला, अफलातून बॅटिंग खरं तर त्याने काल केली. परंतु आपण पाहतोय तिथे गोलंदाजाने निराशा केली आणि सासवड सारख्या एका मोठ्या संघाला मात्र या स्पर्धेच्या बाहेर जावं लागलं. मिड ऑफ फोडलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. समालोचक कक्षाला मानवंदना देतोय. लागोपाठचा दुसरा तडाखा अभिजितच्या बॅटमधनं. लागोपाठच्या 2 चौकार इथे मैदानावरती आलेत आणि या 2 चौकारांशी संघाचा धावफलक देखील पुढे जाणार आहे.
14 धावा धावफलकावरती आहेत. 30 सर्कल आहे, बंधनं आहेत आणि बंधनं असल्या कारणाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता मात्र वायडिश लॉंग ऑफ एक उभा केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर एक क्षेत्ररक्षक उभा आहे आणि लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षक मिड ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक आणून ठेवलेला आहे. फुल टॉस चेंडू इथे मात्र तुम्ही दुतर्फा गोलंदाजी केली. कर्णधार किती क्षेत्ररक्षण लावू द्यात, ओळीने तिसरा चौकार अभिजितच्या बॅटमधनं. 18 धावा धावफलकावरती इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों को मेरे दोस्त कभी हार नहीं होती. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पैच चलकर समंदर भी जाएगा. रूट करना बट ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. चांगला चेंडू होता. लागोपाठच्या 3 चौकार आल्यानंतर मात्र एक आग ओकणारा चेंडू हे आपण जर पाहिली तर मैदानावरती सागर ननवरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 18 धावा 1 गडी बाद. पीटीसी लाईव्ह पुणे युट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून अभिजित थांबायचं नाव घेत नाही. ताकद थोडीशी कमी आहे, मला वाटतं कदाचित क्षेत्ररक्षक चेंडूला कॅरी फॉरवर्ड करतील, तिथे अडवतील. एक चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावांची उधळण होती आहे आणि या 2 धावांबरोबर षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने सनराइज मावडी हा संघ 20 धावा धावफलकावरती पूर्ण करतोय. खरं तर इथे जर आपण पाहिले बॅटिंग पॉवर प्लेचं षटक देखील आपण पाहतो प्रत्येक संघाला आहे आणि 3 ते 7 या षटकांपर्यंत तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. आणि जर तुम्ही या षटकामध्ये मला वाटतं 6 षटकांपर्यंत जर बॅटिंग पॉवर प्ले घेतलं नाही तर 7वं षटक हे कंटिन्युअसली बॅटिंग पॉवर प्ले होणार आहे. त्यामुळे इथे आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. 2 षटकांचा खेळ इथे मैदानावरती संपलाय. कुणाल कापरे 5 चेंडू खेळलेत, 4 धावांवरती आहेत. अभिजित मात्र 7 चेंडूमध्ये 15 धावांचा तडाखा देऊन आपल्या संघासाठी कामगिरी इथे मैदानावरती करतायत. एक चांगली कामगिरी आपण पाहतोय ज्या बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय इथे आपण पाहतो संघाने घेतलेला आहे. 3 खेळाडू तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर थांबू शकता. 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि मला वाटतं ही चांगला प्रयत्न आहे. कारण अभिजित जर पाहिले 30 सायकलमध्ये आतापर्यंत बेताज बादशाह राहिलेला आहे. खूप ओळीने 3 चौकार त्याने मैदानावरती आपण जर पाहिले त्याने मारलेले आहेत. 3 खेळाडू तुम्हाला या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये बाहेर ठेवायचे. 3 खेळाडू. तिसरं बॅटिंग पॉवर प्लेचं जे षटक आहे त्यामध्ये तुम्हाला 3 खेळाडू बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये बाहेर ठेवायचे आहेत. 20 धावा धावफलकावरती 10चा सरासरी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 बॉलर्सने धर्मराज चव्हाण संघाचा चॉईस प्लेअर आता गोलंदाजी मार्कवरती आहेत. हो जोरामध्ये बॅट फिरली. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क आपण पाहतोय इथं मैदानावरती नाहीये. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतला याचा अर्थ खरं तर 10चा सरासरी जो मोमेंटम भेटलेला आपण पाहतोय मावडी या संघाला तो पुढे तसंच चालू ठेवण्यासाठी इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो प्रारंभ केलाय. डाव्या एष्टी बाहेरचा चेंडू आहे. मुख्य पंच आपण पाहतोय अक्षय चांदगुडे सर दंडित करतील. भैया काकडे आणि अक्षय चांदगुडे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती प्रचंड मागणी असणारे हे पंच आहे. तुम्ही मानाच्या स्पर्धा पहा. अनेक मानाच्या स्पर्धामध्ये तुम्हाला खरं तर जीवा आणि शिवाची ही जोडी खरं तर पाहायला मिळते आणि खरं तर हो यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा खराब आहे. पुन्हा एकदा एक्सरसाइज करतील आमचे अक्षय सर तिथे. अवंतर धाव आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळेल आणि अवंतर धावेरीच्या संघाचा धावपळ पुढे जातोय. डबल दोरी 22 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बैट, जैसे बल्ले का और गेंद का मिलाप हुआ मानो 6 रन की मोहर थी. दैट्स कुणाल कापरे ब्रांडेड हिट. षटकार समोर पुण्यामध्ये बॉल मिळाला आणि धर्मराज चव्हाणला त्याने मिड विकेट सीमारेषा दाखवली. 6 धावेरीचे संघाचा धावपळ पुढे सरकतो. 28 धावा धावफलकावरती आपल्याला इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जबरदस्त तडाखा होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा फटका होता आणि या 6 धावेरीचे संघाचा धावपळ पुढे जाणार आहे. 28 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 आहे. बॅटिंग पॉवर प्ले आहे हे विसरून तुम्हाला जमणार नाही की 40 मिनिटाचा टायमर चालू आहे. त्यामुळे स्पीडअप करा. डिप्स करले की उभा करून ठेवलाय. डिप लॉंग ऑन मध्ये जो क्षेत्ररक्षक होता डिप मिड विकेटला आणून ठेवलाय. मिड ऑन मध्ये जो क्षेत्ररक्षक होता शॉर्ट मिड विकेटला तो मिड ऑन मध्ये आणून ठेवलाय आणि डिप लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक होता इथे आपण पाहतोय डिप लॉंग ऑन मध्ये उभा करून ठेवलेला आहे.
पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आहे. मला वाटतं क्रॅम्प करण्याचा प्रयत्न करतोय धर्मराज तिथे. वाईट बॉल. अवांतर धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अवांतर धावेने शापू पहाचे आमचे गुणलेखक सर कळवता धावफलक पुढे जाणार आहे. 29 लॉस बाय 1 विकेट. हो, यावेळेचा चेंडू होता. पुन्हा एकदा झोन मध्ये चेंडू होता, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाहीये. लेग बॉलच्या माध्यमातून एक धाव, एका धावेने संघाचा धावफलक पुढे जातोय. 30 धावा इथे मैदानावरती आहे. अभिजित पहिल्या 2 षटकामध्ये जिथे कुणाल कापरे थोडासा संत होता ना, त्या 2 षटकामध्ये अभिजित नावाच्या वादळाने धावांचा पाऊस पडला. आणि ज्यावेळेस बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आलं, कुणाल कापरेने धर्मराज चव्हाणला सातत्याने अडचणी निर्माण केलेल्या या षटकामध्ये. परंतु कमबॅक कसं करावा धर्मराजला सांगायची गरज नाही. अनेक वर्ष झालं तो टेनिस क्रिकेटची सेवा करतोय. अशा परिस्थितीतून तो गेलेला आहे. खराब चेंडू असणार आहे. बिमर चेंडू इथे मैदानावरती तुम्ही पाहू शकता. नो बॉल आणि पुढील चेंडू असेल हा फ्री हिट असेल. फ्री हिटचा चेंडू इथे मैदानावरती तुम्हाला सर्वांना महाभारत माहिती आहे. महाभारतामध्ये आपण जर पाहिलं कर्णाला कुणीही पराभूत करू शकलं नव्हतं, कारण कर्णाकडे ते कवच कुंडल होतं. आणि ज्यावेळेस कवच कुंडल काढून घेण्यात आलं, कर्ण त्या रणांगणावरती कोसळला. तसं एक मोकळा फटका मारण्याचा प्रयत्न तुम्हाला इथे मैदानावरती करायचा आहे. फक्त तुम्ही धावबाद्या रूपाने बाद होताल. फ्री हिटचा चेंडू इथे मैदानावरती पाहायचं. कुणाल कापरे कशी कामगिरी करतील का धर्मराज थांबवतील. वाईट बॉल आहे. मला वाटतं फ्री हिट कंटिन्यू इथे मैदानावरती चालू राहील. एका धावेनेशी संघाचा धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावरती नजर टाकल्या असता 33 धावा धावफलकावरती आपण इथे पाहतोय. यावेळेस फ्री हिट वरती खिलाडी के मस्तक को ऊपर दस्तक ओमकारच्या डोक्यावरनं फेकून दिलाय. शिवछत्रपतींचा छावा. भावा इथे मिळतील 6 धावा. कुणाल कापरेचा झंझावात चालू आहे. हा षटकार कुणाल कापरेची बॅट इथे मैदानावरती तळपती आणि षटकार चौकारांची भाषा बोलतीये. मला वाटतं बॅटिंग पॉवर प्लेचा जो निर्णय ह्या दोन्ही खेळाडूंनी घेतला तो सक्सेसफुल ठरलाय. रिक्वेस्ट असेल स्पीडअप करा. 40 मिनिटाचा टायमर टीम निरा लायन्स तुमचा चालू आहे. धावफलक पुढे जाईल पहा. या षटकारांशी 39 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 आपण प्रगती पथावरती पाहत आहोत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो निरा लायन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये मावडी सनरायझर्स हा संघ इथं स्टेट टू कव्हर. लो फुल टॉस आपण पाहतो. चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कव्हर मध्ये. भरत यांचा सुंदर झेल आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळाला आहे. आणि जो सुखी संसार इथं कुणाल कापरे आणि अभिजितचा थांबलेला चालू होता तो थांबवला गेलेला आहे. संघाला दुसरा धक्का. कुणाल कापरेचा खेळ थांबला मैदानावरती. दुसरा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले खरं तर फलंदाजासाठी नंदनवन असतं, परंतु या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाला देखील तितकीच संधी असते. वाईडिश कव्हर पुढेच होता. बॅटचा प्रॉपर टायमिंग झाला नाही. कव्हर उभा होता. 2 हाताची गुंफण केली आणि कुणाल कापरेला त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. युवराज जगदाळे ज्यांना आपण इथं मैदानावरती पाहतो. मावडी सनरायझर्स संघ कुणाल कापरे सर, ज्यांना नावं माहिती आहेत असे खेळाडू पाठवा. काय होतं इथे अडचण निर्माण होत आहेत. 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. या 2 धावेनिशी धावफलक पुढे जाणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्या असता अमोलदादा तळेकर साहेब यांच्या मालकीचा सनरायझर्स मावडी हा संघ 41 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. चौथ्या क्रमांकाच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होतोय आणि गोलंदाजी मार्कवरती आपण डॉक्टर मयूर गद्रे यांना आपण पाहत आहोत. खरं तर अनेक वेळा डॉक्टर प्रीमियर लीगच्या माध्यमातून सासवड प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक वेळा सरांचा आमचा भेट झालेला आहे. आणि गोलंदाज युवराज जगदाळे नॉन स्ट्राईक वरती आपण पाहत आहोत. तो स्ट्राईक वरती अभिजित आहे.
39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. मयूर गद्रे माफ करा 41 धावा धावफलकावरती आहेत तिथे. यावेळीचा चेंडू पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि मित्रांनो झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मैदानावरती आहे मित्रांनो. तुम्हाला 7 एकमेकांना द्यावी लागणार आहे. एकमेकांना सहाय्य करू, अवघाची धरू सुपंत एकमेकांना सहाय्य केलं तरच तुम्ही मैदान मारू शकता. झेल इथं मैदानावरती सुटलाय आणि अभिजितचा झेल सोडणं म्हणजे मित्रांनो यमाच्या घरामध्ये डोकून पाहण्यासारखं आहे. कारण अभिजित ज्या फॉर्म मध्ये आहे, ज्या प्रचंड फॉर्म मध्ये तो धावांची प्रचंड उधळण करतोय ना, तिथे मात्र आपण पाहतो त्याला थांबवणं गरजेचं होतं. एक्झॅक्टली थांबवलं होतं मयूर सरांनी तिथे. यावेळेचा चेंडू लॉंग ऑफ मिड ऑफच्या डोक्यावरनं फटकाय. धर्मराज पाठीमागे चांगलं ग्राउंड कव्हर करतायत, तोपर्यंत घेतलं गेलेलं आपण पाहतोय. 2 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतील. या 2 धावेनिशी धावपल पुढे सरकतोय. धावफलकावरती नजर टाकल्या असता 55 धावा आहे. 45 धावा धावफलकावरती माफ करा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठा संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. अभिजित आणि आपण पाहतो युवराज ही जोडी मैदानावरती कार्य करते आहे. सुंदर चेंडू होता. क्रिकेट मित्रांनो किती यावेळेस डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये किती ग्रॅमलेस येऊ द्यात, लेग बाईच्या माध्यमातून 1 धाव आहे. एका धावेनिशी संघाचा धावपल पुढे सरकतो. धावफलकावरती नजर टाकल्यास आपल्याला पाहायला मिळतात 46 धावा आहे. क्रिकेटमध्ये कुठलाही खरं तर आपण पाहतो ग्लॅमरस येऊ द्या, किती अपडेट होतं मित्रांनो, परंतु यॉर्क नावाचा ब्रह्मास्त्र जर तुमच्याकडे असेल ना, तर मग एकतर तुमच्याकडे हेलिकॉप्टर फटका असावा लागतो आणि तो जर नसेल तर मग मात्र तुम्हाला थांबण्याशिवाय पर्याय नाहीये. मयूर गद्रे, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आणि त्या ईश्वर सेवेतून जो काही पुरेसा वेळ मिळेल एक चांगलं क्रिकेट आणि अव्वल दर्जाचं क्रिकेट आम्ही मयूर गद्रे यांच्या माध्यमातून, फक्त डॉक्टर प्रीमियर नाही तर ओपन टेनिस क्रिकेट, कमर्शियल क्रिकेट देखील डॉक्टर मयूर गद्रे खूप सुंदर खेळतात आणि इथे देखील चांगली कामगिरी आहे. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप लॉग ऑन, सुंदर झेल टिपलाय, परंतु तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. षटकार. युवराज जगदाळेच्या बॅट मधनं डीप लॉग ऑन सीमारेषेला आग लावणारा फटका आहे आणि 6 धावे बरोबरच सनराइज मावडी संघाचा अर्धशतक पूर्ण होतं. इथे 52 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एक मोठा संघर्ष इथं मैदानावरती रंगलेला आहे. 4थ्या क्रमांकाचा षटक आपण प्रगती पथावरती पाहत आहोत. युवराज एक चांगला फटका सरांनी खेळला तिथे. यावेळेचा चेंडू पुण्यामध्ये फटका फसलाय. धर्मराज चव्हाण पुन्हा एकदा इथे मला वाटतं हाताला स्पर्श करतोय. प्रेक्षक कळवत येते काय आणि हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर सनसनी चौकार. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. 4 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक इथे आहे. चार षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर अमोलदादा दळेकर साहेब यांच्या मालकीचा असणारा सनराइज मावडी हा संघ 2 गडी बाद 56 आहेत. युवराज 4 चेंडूमध्ये 12 वरती आहेत तर अभिजित 11 चेंडूवरती 21 धावांवरती आहेत. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकतो आपण. 2 गडी बाद 56 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण रोहित यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. उरलेले 18 मिनिटं आहेत आणि 18 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायची आहेत. याची नोंद घ्या. टीम नीरा लायन्स. यावेळीचा चेंडू आपण पाहतो आपण बार होता. फाईन लेग मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. यावेळेस आपण पाहतो चेंडू तो कव्हर करेल. प्रयत्न चांगला होता परंतु हा प्रयत्नच राहिलाय. तोपर्यंत फाईन लेग सीमारेषेला आग लावेल अभिजित.
चौकारी त्या मैदानावरती आलाय आणि या चौकाराच्या माध्यमातून धावफलक पुढे जातोय. 60 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला कुणाल कापरे लवकर कोसळला, त्यानंतर आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती मला वाटतं अक्षय गायकवाडही बाद झालेले होते. चांगला संसार ताटला आपण पाहतो. त्यानंतर मात्र एका बाजूने अभिजित अजूनही संघासाठी लढतोय. यावेळेचा चेंडू टॉप एज, इथे डॉक्टर मयूर गद्रे चेंडूच्या खाली आणि यावेळेस टिपलाय सुंदर झेल. जे अभिजित एक चांगली बॅटिंग करत होते त्यांचा खेळ थांबला. बॅटर थोडस लवकर चला बरं का. काय होतंय, गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे 17 किंवा 18 मिनिटे, यामध्ये तुम्ही वेळ घेतला मग त्याचा भुर्दंड प्रतिस्पर्धा फिल्डिंग करण्याची टीम आहे त्याला पडतोय. त्यामुळे थोडंसं विनंती असेल आपण स्पीडअप चला. चांगला संसार मैदानावरती चालला होता, सुखी संसार चाललेला होता, परंतु त्या सुखी संसाराला मैदानावरती थांबवलेला आहे. भातुकलीच्या खेळामधली राजा अनिक राणे अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. माणसाने ओटाशी नेलेला अमृताचा प्याला कित्येकदा नियतीला पाहवत नाही, ती क्षणार्धात येते आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं करून जाते. खरं तर अशी कामगिरी त्या मैदानावरती आहे. शिव पानसरे यांना पण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. 3 गडी बाद 60 धावा धावफलकावरती. रोहितचं कौतुक करावं लागेल. जणू काय त्याने घरूनच खेळपट्टी आणली की काय असा प्रश्न पडला. इतके सुंदर गोलंदाजी करतोय, कारण बाकीचे गोलंदाज अक्षरशः या मैदानावरती षटकार चौकारांची उधळण करत होते. रोहित यांचं कौतुक करावं लागणार आहे. जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळाली. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा तिखट प्रश्न विचारलेला आहे. अफलातून कामगिरी, जबरदस्त गोलंदाजी. रोहित चौधरी मला वाटतं ओपन क्रिकेट खेळतात आणि कमर्शियल क्रिकेट खूप सुंदर खेळतात. अनेक मैदानावरती आम्ही पाहिलेला आहे आणि इथे देखील काय आपण पाहतो एक सुंदर गोलंदाजी आहे. विषय म्हणजे चौकाराला पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर त्यांनी अभिजित यांना थांबवलंय. हा गोकणारा चेंडू, सुंदर गोलंदाजी त्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई महान नहीं होता, और जब तक न पडे हतोडे के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. तुम्हाला संघर्ष करण्याची तयारी तुमच्याकडे असली पाहिजे. संघर्ष रडवतो मित्रांनो, परंतु हाच संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो. संघर्ष तुमच्या वाट्याला असलाच पाहिजे. धावफलक पुढे जाईल. 61 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. हो सुंदर चेंडू, अपील आहे, हलकीशी अपील आहे इथे मैदानावरती. कॉट बिहाइंडला रिव्ह्यू नाही कळायचं तिथे. 61 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतो. एका टीमला मला वाटतं एक रिव्ह्यू आहे. तू जर सक्सेसफुल झाला तर तो कॅरी फॉरवर्ड होईल, तू अनसक्सेसफुल झाला तर मग मात्र तुम्हाला पुन्हा एकदा रिव्ह्यू घेता येणार नाही. अपील होते यष्टीरक्षे प्रचंड आणि मला वाटतं एक चांगला चेंडू देखील होता. गती परिवर्तन पुन्हा एकदा आपण पाहतो. हलक्या हाताने चेंडूला तिच्या दिशा दाखवलेली आहे. क्षेत्ररक्षक फाईन लेगचा आपण पाहतो चेंडू पर्यंत येईल. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेची संघाचं धावफलक पुढे जाणार आहे. 62 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 संपला. इथे 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकतो आपण. 62 धावा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. 6व्या क्रमांकाचे षटक इथे मैदानावरती आहे. टीम 14 मिनिटं आहेत तुमच्याकडे निरालायन्स, आणि 14 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायची आहेत. सागर आलाय बॉलिंगला. सागर ननवरे यांना पण आता गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना पाहत आहोत. बेधुंद सागराच्या लाटेत कधी मागे तर कधी पुढे व्हायचं असतं, आणि नेहमीच काय जिंकायचं, कधी हरून सुद्धा जिंकायचं असतं. दाखवून ज्या जगास की कोण चोर आणि कोण साव आहे, त्याला क्रिकेट असे नाव आहे. तुम्हाला कर्तृत्व दाखवावं लागणार आहे. सागर ननवरे डाऊन द ग्राउंड हा फटका आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाले. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेची संघाचा धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावरती नजर टाकली असता आपण पाहतो तिथे 63 धावा आहे. आमचे दोन्ही कॅमेरामॅन, खरं तर पॉइंटचे कॅमेरामॅन जर आपण पाहिलं, मयूर सर आहेत, तर समोरचे कॅमेरामॅन विजय सर आहेत. या दोन्ही कॅमेरामॅनचा आपण मनापासून ऋण व्यक्त करतो. त्या मुख्य टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये आपण अंकुश सरांना तिथे पाहतात, आणि त्यांच्यासोबत जयवंत दादा कोलते साहेब देखील आहे. सिंगल आलेली आहे. एका धावेनिशी संघाचा धावफलक पुढे जाईल. 64 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतंय. एक मोठी स्पर्धा, एक मानाची स्पर्धा, एक मानाचा करंडक. यावेळेचा चेंडू बॅटची आतली यायची असेल, प्रॉपर टायमिंग नाही. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक खूप वेळ घेतोय. तोपर्यंत आपण पाहतोय सोहेल मात्र आपल्या घाटामध्ये सुरक्षित पोहोचलेले आहे. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल.
एका धावेनिशी संघाचा धावफलक पुढे जाणार आहे 65 धावा आहे. धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल कारण 6व्या क्रमांकाचा षटक इथे प्रगती पथावरती आहे. यावेळेचा चेंडू होता उंच हावमध्ये गेलाय धर्मराज चव्हाण चेंडूच्या खाली 1-2 परंतु फायनली त्यांनी टिपलेला आहे. मोठी विकेट आहे. सोहेल नावाचा खेळाडूचा आपण पाहतो खेळ मैदानावरती संपलेला आहे. संघाला मोठं भगदाड पडत आहे. प्रॉपर टाइम तुम्ही मला वाटतं रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. बॅट मला वाटतं फिरली आणि ज्यावेळेस बॅट फिरली तिथंच असं कळलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार नाही. धर्मराज उभे होते संघाचे चॉईस प्लेयर. थोडंसं पंबल पाहायला मिळालं धर्मराज यांच्या माध्यमातून परंतु स्वतःला सावरलं आणि एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून आहे. 4 गडी बाद 65 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक मोठा संघर्ष मैदानावरती इथं रंगलेला आहे. खरं तर आयुष्यामध्ये संकट आलीच पाहिजे आणि जोपर्यंत आयुष्यामध्ये संकट येत नाही तोपर्यंत तुमच्या सुप्त गोष्टी बाहेर पडत नाही. संघर्ष आलाच पाहिजे. संघर्ष ज्याच्या वाट्याला त्याच्या खरं तर आपण पाहतो त्याचं उज्ज्वल भविष्य तेवढंच मोठं भविष्य असतं. न्यू बॅटर मैदानावरती मला वाटतं संघाचे संघ मालक यावेळी दाखल होत आहेत. अमोल तळेकर यांना आपण आता मैदानावरती पाहतो आहे. यावेळीचा चेंडू अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने फटका खेळलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेला आहे. एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेनिशी संघाचा धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावरती नजर टाकल्या असता 66 धावा धावफलकावरती आहे. युवराज आता युवराज महत्वाचा खेळाडू बनलेला आहे कारण बराचसा वेळ झाला खेळपट्टीवरती ते स्थिरावलेले आहेत. यावेळेचा चेंडू यस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जैसा नाम वैसा काम डीप लॉंग ऑन सीमारेषेला मानवंदना युवराज जगदाळेचा सुपर स्ट्रॉनिक षटकार. 6 धावेनिशी संघाचा धावफलक पुढे सरकतो. 72 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. द बंटी घाटे शो आज आपल्याला पाहायला मिळेल का? सकाळच्या सत्रामध्ये सर्व उपस्थित झालेत. सरांचं देखील आम्ही पुरंदर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रवीण सर यांच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो. संघाचे संघ मालक देखील आहेत आणि विशेष म्हणजे 65 धावा 72 धावा धावफलकावरती आपल्याला इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मयूर गद्रे डॉक्टर मयूर गद्रे यांना आपण मैदानावरती पाहत आहोत. स्पीडअप करा. शेवटचे 10 मिनिटं आहे आणि फलंदाजी करणारा संघ प्रतिस्पर्धा संघाला आपण पाहतो तुम्ही वेळ घेतला तर पेनल्टी मिळू शकते. त्यांनी किती घाई केली परंतु जर आपण उशीर केला तर मग मात्र तुमचं चुकीचं खापर निराळांच्या माती पडेल. त्यामुळे विनंती असे आपण स्पीडअप करा. डॉक्टर मयूर गद्रे षटक क्रमांक 7 घेऊन मैदानावरती सज्ज होतात. 4 गडी बाद 72 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अमोल तळेकर संघाचा नेता मैदानावरती लढतोय. यावेळेचा चेंडू वाईड यॉर्कर. हा चेंडू टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात धोकादायक आहे बरं का. एकतर मला वाटतं व्हर्सॅलिटी प्लेअर मैदानाच्या चारही बाजूला खेळणारा खेळाडू या फटक्यावरती खेळू शकतो. आणि तुम्हाला ताजं उदाहरण तुम्ही कालच्या दिवसामध्ये जा विपुल खैरेची बॅटिंग पहा. काय बॅटिंग केली खरं तर विपुल खैरे यांनी काल या मैदानावरती जसा चेंडू होईल. यावेळेचा चेंडू बॅटची बाहेरची कड 2 क्षेत्ररक्षकांमधली दरी भेदण्याचा प्रयत्न असेल. हात लागला मला वाटतं स्पर्श केला चेंडूला त्यामुळे कदाचित जो वेग होता फटक्यामध्ये तो थांबेल. तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. या 2 धावेनिशी संघाचा धावफलक पुढे जाईल. 74 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 7व्या क्रमांकावर षटक. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. डिप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट आहे. काऊ कॉर्नर आहे. स्क्वेअर लेग देखील उभा करून ठेवलेला आहे. फाईन लेग देखील उभा केला. बॅकवर्ड पॉईंट आहे. फर्स्ट स्लिपच्या गलीच्या दिशेने देखील क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर देखील उभा करून ठेवलेला आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. आतापर्यंत आपण पाहतो 2 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतील आणि या 2 धावेनिशी संघाचं धावफलक पुढे जाणार आहे. 76 धावा धावफलकावरती त्या तोडाफोड आणि राज्य करा. ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले भारतातल्या महापुरुषांनी सातत्याने विरोध केला. मग मात्र इंग्रजांनी ओळखलं की इथे जर संसार थाटायचा असेल इथे जर बस्तान बांधायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल. इंग्रजांनी मग मात्र एक नीती अवलंबली आणि त्या नीतीचं नाव होतं तोडाफोड आणि राज्य करा. जवळजवळ खरं तर भारतावरची 150 वर्ष राज्य केलं. काही प्रमाणामध्ये आपल्या भारतातल्या अंतर्गत गटबाजीही त्याला जबाबदार होती मित्रांनो. परंतु 150 वर्ष त्यांनी राज्य केली तेवढीच मोठी शोकांतिका आहे. चांगला चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. काहीतरी कानमंत्री युवराज इथे मैदानावरती देतात आणि तो गरजेचा आहे कारण उरलेले काही षटकं तुमच्या काही चेंडू तुमच्याकडे बाकी राहिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो एक मोठा धावफलक जर उभा करायचा असेल तर इथून मोठे चांगली फटकेबाजी करावी लागेल.
परंतु डॉक्टर मयूर कात्रे कच्च्या गोरूचा चालन नाहीये. अनेक वर्ष खरं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कामगिरी करणारे हे खेळाडू आहे. शांत संयमी आणि आपण पाहतो आपल्या लिमिटेशन माहिती आहे. एक खेळाडू असे असतात की आपले लिमिटेशन माहिती आहेत आणि त्या कम्फर्ट झोन मधून पलीकडे गोलंदाजी कधीच करत नाही. उलट फलंदाजाला आपण पाहतो मजबूर करतात काहीतरी वेगळं करण्याचा. असे खरं तर गोलंदाज म्हणून डॉक्टर मयूर कात्रे आपल्याला सर्वांना परिचित आहे. यावेळेचा चेंडू पाठीमागे जागा बनवली, बॅकवर्ड पडलं, क्षेत्ररक्षक उभा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मैदानाच्या शॉटमध्ये पाहायला मिळतोय. जिथे पहिल्या काही षटकामध्ये धाबांचा पाऊस पडत होता, शेवटचे 7 मिनिटे आहेत आणि आपण पाहतोय एक शेवटचं षटक टाकायचं. 7 मिनिटांमध्ये मला वाटतं षटक होईल, कारण सर्वच संघाने आपण पाहतो निर्धारित वेळेमध्ये कालपर्यंत सर्व षटक टाकलेलं आहे. शेवटचं षटक आहे आणि आपण पाहतो इथे धावफलकावरती नजर टाकल्या असता 76 धावा मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. भरत यांना आपण आता गोलंदाजी मार्गावरती पाहत आहोत. शेवटच्या क्रमांकाचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये धावांचा प्रचंड महापूर येईल का? 76 धावा, 4 गडी बाद. युवराज 9 चेंडू खेळलेत, 21 धावांचा तडाखा आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून. यू मिस आय डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड, फर्निचर उद्ध्वस्त करून टाकलाय. फलंदाज बाद. बॅटर चला थोडस लवकर, विनंती आहे. टाइम आउट पद्धतीने मला वाटतं ताजं उदाहरण आहे अँजेलो मॅथ्यूजचं आणि ते प्रचंड गाजलंही होतं. आता सर्व कमर्शियल क्रिकेट खेळणारे खेळाडू व्यावसायिक गटातले खेळाडू आहेत, त्यामुळे मला वाटतं मी सांगायची अजिबात गरज नाही. थोडंसं स्पीडअप करत चला. न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्ही पाहता कमलेश यांना पहिल्याच चेंडूवरती आपण जर पाहिलं तिथे भरत यांना विकेट मिळालेली आहे. 76 धावा धावफलकावरती आपण पाहतो इथे मैदानावरती शेवटच्या क्रमांकाचं षटक आहे. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी आपण मैदानावरती पाहतोय. सनराइज मावडी हा संघ एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिले तिथे नीरल लाईन्स क्रॉस द लाईन आडवा बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाहीये. शेवटचे काही चेंडू मला वाटतं कदाचित 4 चेंडू इथे मैदानावरती रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. मला वाटतं काही इंच मात्र ती स्टिक वाचली, परंतु मित्रांनो पहा इथे फलंदाजाचा अजूनही प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेनेची संघाचा धावफलक पुढे जातो. 77 धावा धावफलकावरती आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी, उजा आणि डावकुरे हाताचं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे तारेवरची कसरत आपण पाहतो नीरा लायन्स या संघाला करावी लागते. डिफ स्केअरलेट, डिफ लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला आहे. फुल टॉस चेंडू, मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. टिपलाय सुंदर झेल आणि अमोल तळेकर संघाचा संघ मालकाचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहणार आहात. विश्वकोमल सोनवणे यांना पण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहात. न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिले मला वाटतं षटकातले 4 चेंडू झाले, अजूनही 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूमध्ये एक मोठं आक्रमण दाखवावं लागेल. भरत का आलाय परत, अशी खरं तर आपण पाहतो कामगिरी मावडी संघाचे फलंदाज विचारत असेल. सुंदर गोलंदाजी केलेली आहे, अफलातून गोलंदाजी या षटकामध्ये भरत यांनी केलेली आहे. यावेळेचा चेंडू उंच हवेमध्ये फटका, धर्मराज उभे तिथे, टिपलाय झेल आणि फलंदाज इथे मैदानावरती कोसळलाय. सोनवणे साहेबांचा देखील खेळ थांबलाय. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता फुलटॉस होता, डान्सिंग डाऊन द विकेट. धर्मराज चव्हाण उभे होते, सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज पळत चला थोडस. शेवटचा चेंडू आपण पाहतो इथे मैदानावरती इनिंग मधला इथे असणार आहे. 76 धावा, शेवटचं षटक हाणामारीचं असतं, परंतु भरतने शेवटचं षटक महामारीचं केलेलं आहे मावडी संघासाठी. अफलातून गोलंदाजी त्यांनी या षटकामध्ये केलेली आहे. आपण जर पाहिलं आतापर्यंत 1 धाव खर्च केलेला आहे आणि 3 फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे.
बॅट्समनचं नाव काय आहे? फुलटॉस चेंडू आणि हवाई मार्गाने फरार. बॅटरचं नाव कळवा ना, कोणी मारलाय षटकार? साहिल शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचतोय. पहिला डाव मैदानावरती इथे संपलेला आहे आणि धावफलकावरती बनवल्या गेल्यात 83 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी 84 धावांची गरज आहे. पंच कमिटी आपण चेंडू जमू करायत. दोन मिनिटं शिल्लक असताना लाईनअपचा नियम आहे. निरलायन संघ लाईनअपचा नियम आहे. नाही नाही, बाकीचे होतात की आता आहे ते. मगाशीच मी सांगितलं, तुमचं लक्ष नव्हतं, दोनदा सांगितलं होतं मी. ठीक आहे, काय हरकत नाही, उरलेले होत्यात आता. मावडी संघ, चला विनंती आहे, 8-8 षटकाच्या लढती आपल्याला खेळवायच्या आहेत. नाही नाही तर वासुकी बॉईज जेजुरी आणि SRR जेजुरी, श्री रेणुका रोड लाईन्स जेजुरी आणि वासुकी बॉईज जेजुरी. चला, दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. ऋषांत शेठ भोसले साहेब यांच्या मालकीचा असणारा हा संघ आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आदरणीय बंटी शेठ घाटे, विसर्वे गावचे उपसरपंच आदरणीय महेश दादा वाघमारे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी इथे या. आणि बोध कर्णधार, आम्ही विनंती करतो की आपण इथे नाणेफेकीसाठी उपस्थित राहा. पहिला डाव संपला मैदानावरती आपण पाहतोय. 83 धावा बनवल्यात आणि जिंकण्यासाठी 84 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. विजय सर, आपण हा टॉस कव्हर करूयात. पिसरोळ गावचे उपसरपंच आपण पाहतो आदरणीय महेश दादा वाघमारे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. SRR जेजुरी आणि वासुकी बॉईज जेजुरी अशा दोन तगड्या फौजा एकमेकांच्या समोर आहे. SRR जेजुरी का? SRR जेजुरी या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वासुकी बॉईज जेजुरी या संघाला त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. बॅटर चला, बॅटर चला. मावडी सनरायझर्स संघ, सर तुमचा 12वा खेळाडू इथे नाहीये. मगाशी आम्ही ऍडजस्ट केलं. 12वा खेळाडू या. प्रतिस्पर्धा 12वा खेळाडूची इथे तक्रार आहे.
84 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा. प्रवार्ध मैदानावरती संपलेला उत्तरार्धाला आपण आता मैदानावरती जाऊयात. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होतीये. विकी नवले आणि आपण पाहतो विक्रम असे दोन सलामीर मैदानावरती आहे. स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं विकी नवले यांना आपण स्ट्राईक वरती पाहतो. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक पहिलं कुणाल कापरे. 84 धावांचा पाठलाग इथे 48 चेंडूमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बनवायचा आहे. एक चांगली कामगिरी अफलातून कामगिरी इथे मैदानावरती प्रवर्ध मैदानावरती संपलेला आहे. तो उत्तरार्धाला पण मैदानावरती जाऊया. ह्या मैदानावरती काल 119 धावा देखील चेस झालेल्या आहेत. 100 दोनदा मला वाटतं पार झाले आणि दोनदा चेस झालेल्या आहेत. त्यामुळे इथे आपण जर पाहिले 119 धावा 114 धावा असा एक मोठा धावफलक कालच्या दिवसामधला तोही चेस झालेला आहे. त्यामुळे आपण जर पाहिले इथे नीरल लायन्स या संघ देखील आपण पाहतो कम्फर्ट झोन मध्ये आहे. टाइम इथे मैदानावरती चेंडू पडल्यानंतर करायचं चालू असतानाच 40 मिनिटांमध्ये आपण पाहतो इथे तुम्हाला एक इनिंग संपवायची आहे आणि टाइम इथे मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. कुणाल कापरे षटक क्रमांक पहिलं घेऊन इथे मैदानावरती सज्ज होत आहे. हो 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 पहिला चेंडूवरती टीट फॉर टॅट. मला वाटतं अक्षय गायकवाड पहिल्याच चेंडूवरती बाद झालेला होता आणि इथं दुसऱ्या इनिंग मधल्या पहिल्या चेंडूवरती विकी नवलेचा देखील खेळ थांबलेला आहे. हॅलो हॅलो चेक. उत्तराला प्रत्युत्तर आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हॅलो थोडंसं वाढव. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. उत्तराला प्रत्युत्तर आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये मिळालेलं आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो सुरुवात आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये मला वाटतं रोहित चौधरी यांनी केलेली होती तशी सुरुवात इथं कुणाल कापरेने मैदानावरती केलेली आहे. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन. विशेष म्हणजे 30 सर्कलचा नियम होता आणि 30 सर्कलचा नियम असल्या कारणानं आपण जर पाहिलं तिथे एक चांगला झेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इष्टरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. 0 सुरुवात करायची. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. वेदांत यांना आपण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्ही पाहतात. 84 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा. एक मोठा धावफलक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. हारा वही जो कभी लढा नाही होता. भन्नाड वेगाचा चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला. ही ताकद राहिली कुणाल कापरेची. व्हर्सॅलिटी प्लेअर आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून खरं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सर्वांना प्रचलित आहे. सुरुवातीला आपण पाहतो फलंदाजीत त्याने जलवा दाखवला. आता उरलेलं काम मात्र तो गोलंदाजीत करतोय. सुरुवातीचे 2 आगीचे गोळे त्याने मैदानावरती टाकलेले आहे. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी अफलातून गोलंदाजी इथं मैदानावरती आहे. ओंजळीभर फुलं घ्यावे आणि कुणाल कापरेच्या डोक्यावरती टाकावी इतकी लाजवाब गोलंदाजी त्याने केलेला आहे. त्याचा टिपिकल डावकुऱ्या हाताचा चेंडू पहा तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता. चेंडू पडतोय वळण घेतोय आणि सरळ इष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. अफलातून गोलंदाजी इथे मैदानावरती आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतो इथे धावचिताची संधी. युवराज जगदाळे वाऱ्यावरती सोडून टाकलेला चेंडू होता. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि या एका धावे बरोबरच संघाचा धावफलक देखील इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे जाणार आहे. वेदांत आपण पाहतो स्टेटवे संघाचं खातं खोलेल. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतं. 30 सर्कल आहे. कुणाल कापरे डिप मिड विकेट आणि डिप लॉंग ऑन. मला वाटतं तिथे अभिजित आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक. यावेळेचा चेंडू क्रिकेट मधली सर्वात सुरक्षित जागा. हाय अँड हँडसम. दॅट्स अ सौंदर्य ऑफ टेनिस क्रिकेट. षटकार. 6 धावेनिशी संघाचा धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावरती नजर टाकली असता आपल्याला पाहायला मिळते 7 धावा आहे. पहा रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. पुढ्यामध्ये चेंडू पाहिला आमचे कॅमेरामॅन विजय सरांचं देखील बॉल फॉलोइंग तुम्ही पाहू शकता आणि पहा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. हा षटकार आहे. 7 धावा धावफलकावरती. हो पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी अफलातून चेंडू आग ओकणारी गोलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे.
षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता 7 धावा आहेत. सात धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 84 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 35 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि या 35 मिनिटांमध्ये उरलेले आपण पाहतोय 7 षटकं तुम्हाला इथं मैदानावरती टाकायची आहेत. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथं मैदानावरती दोन तगड्या फौजा एकमेकांच्या समोर आहे. षटक क्रमांक दुसऱ्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात कमलेश यांना आपण आता गोलंदाजी मार्कवरती पाहतो. दुसऱ्या क्रमांकावर षटक घेऊन इथं मैदानावरती सज्ज होणार आहे. 7 ऑन द बोल्ड 7 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक युवराज जगदाळे उभे केले तिथे अगदी समालोचन कक्षाच्या पुढे आणि डीप मिड विकेट यावेळेचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. डावखुरे आताचे दोन तेजपुंज सितारे आपण पाहतो इथे सनरायझर्स मावडी ह्या संघाकडे आहेत. 22च्या माध्यमातून एक धाव आहे. एका धावेनिशी संघाचं धावफलक पुढे जातो. धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या झाली 8. दोन ताकदवान संघांची पडली इथे गाठ पडली ठगाठ निमित्त आहे पुरंदर प्रीमियर लीग 2025. यावेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड, परंतु पहा बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी होती, परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण कमलेश यांचा आपल्या फॉलो थ्रो मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचायत राजचे अध्यक्ष पुरंदर तालुक्याचे आदरणीय राजेंद्रजी कोलते साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. पुरंदर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रवीणदादा सनद सर आणि राजेवाडी रॉयल्स या आयोजककर्त्याच्या माध्यमातून आम्ही कोलते साहेब आपलं मनापासून स्वागत करतो. विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा. दुसरा धक्का बसतो इथं मैदानावरती आपल्याला संघाला पाहायला मिळतोय. अर्थातच इथे विक्रम यांचा खेळ इथे मैदानावरती संपलेला आहे. दुसरा धक्का इथे मैदानावरती 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. दिल्ली अभी तो बहुत दूर है लेकिन दिल्ली तक पहुंचने के लिए कुछ ना कुछ तो बल्लेबाजी आपको मैदान के अंदर करना पड़ेगी. कारण जिथे लढाई अस्तित्वांची असते ना तिथे तुमचं सत्तज्ञान ब्रह्मज्ञानाप्रमाणे वापरावं लागतं. दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही, तर त्यासाठी स्वतःच्या छातडामध्ये दम असावा लागतो आणि स्वतःच्या छातडामध्ये दम असेल तर तो शिकारी करणार देखील हा जातीवंत लागतो. इथं कोण कोणाची शिकार करणार आहे रणांगण मैदानावरती पेटलेला आहे. मावडी सनरायझर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण इथे पाहिलं बेटर चला थोडंसं लवकर इरफान यांना पण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. नीरा लायन्स अशी लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 गडी बाद 8 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. विशेष म्हणजे आपण पाहतो काय सुंदर खरं तर हे मैदान सजवलं गेलेलं आहे. एका वर्षापूर्वी खरं तर आम्ही या स्पर्धेला आलो होतो, तिथे थोडासा अडथळा होता, परंतु या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं पुरंदर प्रीमियर लीगचा देखील सोहळा इथे मैदानावरती आपण पाहतो इथे पाहिलेला आहे. यावेळेचा चेंडू इरफान सय्यद मोठा फटका खेळतात. युवराज आणि युवराज थोडीशी धडपड केली, परंतु पहा तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय. सुंदर सैल संघाचा नेता कोसळला. इरफान सय्यद यांचा खेळ थांबला. संघाला तिसरा धक्का. मोठा फटका आपण पाहिला रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. पहा युवराज जगदाळे 1 2 3 तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र त्याने चेंडूला धरलं आणि आपण पाहतो इथं संघाला दिला एक मोठा हातराय. तिसरा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळत तसा डाव मैदानावरती कोसळत चाललेला, कुणी मैदानावरती थांबायला तयार नाहीये. धर्मराज खरं तर संघावरती एक मोठं संकट आलेलं आहे आणि आपण जर पाहिले तिथे आता धर्मराजला या संकटातून आपल्या संघाची नौका किनाऱ्यावरती आणावं लागणार आहे. संघाचं जहाज जर आपण पाहतो समुद्राच्या मधोमध भरकटलेलं आहे आणि या भरकटलेले जहाज जर तुम्हाला किनाऱ्यावरती आणायचं असेल तर स्वतःचं कर्तृत्व दाखवावं लागेल. कमलचं कौतुक करायचं आहे. विशेष म्हणजे आपण मागाशी चर्चा करत होतो कुणाल कापरे देखील डावखुरे हाताचा गोलंदाज आहे आणि त्याच शैलीचा गोलंदाज म्हणून कमलेश यांना आपण पाहतोय. ज्यावेळेस डावखुरे हाताचे गोलंदाज तुमच्या स्क्वॉडमध्ये असताना उजव्या हाताच्या बॅटरला खरं तर सातत्याने अडचणी निर्माण होतात आणि त्या अडचणी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटकाय, जमिनी समांतर फटकाय. पाठीमागे जर आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेला आहे. एक सिंगल आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते आणि एका सिंगलनिशी आमचे गुणलेखक सर कळवतात तिथे धावफलक पुढे जाणार आहे. 9 धावा आहे.
गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमच्या समूहामध्ये अमोल पवार सर आहेत. खरं तर तुम्हाला वर्गातली आकडेमोड नाही जमली तरी जमेल, परंतु आयुष्यातली आकडेमोड ही जमली पाहिजे, कारण त्या आकडेमोडीवरून तुमचा प्रवास ठरलेला असतो. सुंदर चेंडू, गती परिवर्तन, हा चेंडू इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. गुड गुड बॉल. कमलेशचं कौतुक करावं लागेल, व्हेरिएशन त्याने खूप सुंदर पद्धतीने इथे दाखवली. 2 षटकं संपली मंडळी आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर इरफानभाई सय्यद यांच्या मालकीचा असणारा निरा लायन्स हा संघ 3 गडी बाद 9 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा आपण पाहतो खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. अजूनही 6 षटकांचा खेळ तुमच्याकडे आहे. 30 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं संपवायचे आहे. इक्वेशनकडे मी जाणार आहे. शेवटचे आपण जर पाहिले तिथे 36 चेंडू, 36 बॉल मध्ये 75 धावींची गरज आहे. 36 बॉल मध्ये आपण पाहतो 75 धावींची गरज अजूनही मैदानावरती आहे. आपण जर पाहिलं आता कुणाल कापरे पहिले षटक टाकले, त्याने 7 धावा खर्च केल्या आणि 1 फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला. धर्मराज आणि वेदांत ही जोडी आता मात्र मैदानावरती आपल्या संघासाठी लढतीये. आजच्या जगामध्ये किल्ला बांधतो कोण त्या गोष्टीला अर्थ राहिलेला नाही, आजच्या जगामध्ये किल्ला राखतो कोण या गोष्टीला खूप अर्थ राहिलेला आहे. कमबॅक करावं लागणार आहे. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है. तुमचे इरादे मजबूत असले पाहिजे आणि तुम्हाला तो संघर्ष करण्याची तयारी असली पाहिजे. यावेळेचा चेंडू फटका फसलाय. लॉंग ऑफ युवराजला माहिती आहे चेंडूपर्यंत मी पोहोचू शकणार नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. या 2 धावेचे संघाचा धावफलक दुहेरी धावसंख्येला आकार घेतोय. माफ करा 12 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. राजवाडी रॉयल्स आयोजित खरं तर पुरंदर प्रीमियर लीग 2025 एक मोठा सोहळा आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं, यावेळेस युवराज इथं आज मात्र चूक करत नाही. दुसरा झेल मला वाटतं कदाचित त्याने टिपलेला आहे. संघाला 4था हादरा आहे. वेदांचा देखील खेळ मैदानावरती थांबलेला आहे. वेदांचा देखील खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये थांबलेला आहे. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे इथे मैदानावरती डाव कोसळत चाललाय. कुणीही मैदानावरती थांबायला तयार नाहीये. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक पडलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. ज्याच्यामुळे आयुष्यामध्ये संघर्ष तुमच्या वाट्याला येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवा आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला नवसंजीवनी देणार आहे. 350 वर्षापूर्वी ज्या राजाने खर्च जगायला शिकवलं, ज्या राजाच्या मातब्बर कामगिरीच्या जोरावरती आज आपलं अस्तित्व आहे, त्या राजाची खरं तर जयंती 19 फेब्रुवारीला येते आहे. जगात भारी 19 फेब्रुवारी आणि त्यावरती देखील आपण प्रचंड बोलणार आहोत. भरत यांना आपण आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या भरतने शेवटच्या षटकामध्ये धावांना दुष्काळ इथे पाडलेला होता, त्याला आता मला वाटतं त्या धावा बनवायच्या आहेत. निर्धाव चेंडू आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी कुणाल कापरेची. एक शांत खेळाडू कुणाल कापरेला अनेक मैदानावरती मी पाहिलेला आहे. संयम आणि विशेष म्हणजे आपण पाहतो डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवत कामगिरी करणारा खेळाडू. अक्रॉस द लाईन तलवार फिरली. युवराज वैद्य आपण पाहतो तिथे जगदाळे थोडासा चूक करेल, तिथे एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेरीची संघाचा धावफलक पुढे जातोय. अमोल सर कळवतात आम्हाला 13 धावा धावफलकावरती आहे. 3ऱ्या क्रमांकाचं षटक. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी. विशेष म्हणजे जर आपण पाहिले तिथे डिफ लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला आहे. डिफ लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग देखील आहे, फायनल थर्ड मॅन आणि बॅकवर्ड पॉईंटचं क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. यावेळेचा चेंडू होता. सुंदर सुंदर कामगिरी, अफलातून गोलंदाजी इथं कुणाल कापरेची आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती संपलेला आहे आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती निरा लायन्सचा संघ 84 धावांचा पाठलाग करतो. 4 गडी बाद 13 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. 84 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. समोर जर पाहिलं तुम्हाला पर्वत एवढा धावफलक मैदानावरती पाहायला मिळतो, परंतु मित्रांनो आयुष्यामध्ये अडचणी आल्याच पाहिजे आणि आयुष्यामध्ये अडचणी जोपर्यंत येत नाही तुम्ही कम्फर्ट झोन म्हणून बाहेर येत नाही. 30 चेंडू 71 धाव्यांची गरज. 30 चेंडू आणि 71 धाव्यांची गरज. जो बीत गया वो दौर अब ना आएगा, इस दिल में सिवा तेरे और कोई ना आएगा, घर फूक दिया हमने अब राख उठानी बाकी है, जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है.
लढावं लागेल. लढल्याशिवाय तुमचं काम होणार नाहीये. 30 चेंडू आणि 71 धाब्यांची गरज. चौथं षटक. अक्षय गायकवाड जो फलंदाजीतनं मात्र फार काही करू शकला नाही, परंतु आता गोलंदाजीतनं मात्र एक चांगली कामगिरी करण्यासाठी इथं प्रयत्नशील आहे. जो निशब्द आहे असा अक्षय आपला पहिलाच चेंडू भन्नाड वेगाचा होता. भरतला प्रचंड मोठं प्रश्न विचारून गेलेला आहे. श्रेयसच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. एक मोठी मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू उंच हवेमध्ये युवराज आणि टिपतोय सुंदर झेल. आज मला वाटतं चेंडू युवराज जगदाळ्याच्या प्रेमामध्ये पडलेला आहे. मग ते बॅट असेल किंवा चेंडू असेल. अफलातून क्षेत्ररक्षण. तिसरा झेल टिपलाय आणि संघाला 5व्या क्रमांकाचा हातरा इथे मैदानाच्या आतमध्ये दिलेला आहे. पाचवा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. राजेवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीग मध्ये आपण आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले 51,000 रुपये. आचार्य यात्रे प्रतिष्ठान पुरंदरचे सचिव गौरवदादा विजयराव कोलते यांची काल दुपारच्या सत्रामध्ये चेंडू जर आपण पाहतो हरवला किंवा फुटला तर नवीन चेंडूनेच सामना खेळवण्यात येईल. कुठलंही षटक असू द्या. त्याचं पारितोषिक असेल. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं उपसरपंच ग्रामपंचायत राजेवाडी आदरणीय गौतम रामभाऊ जगताप या मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये तिसरं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी मोरया दूध संकलन केंद्र तक्रारवाडी यांच्या माध्यमातून आपण पाहतो. मॅन ऑफ द सिरीज साठी पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट बॅटर साठी आपण पाहतो बॅट व चषक शुभम स्पोर्ट आदरणीय शुभमदादा वायदंडे आणि बावरची बिर्याणी अमीर शिकलगार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॅट व चषक सौजन्य या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतो इथे चौथं मैदानाच्या आतमध्ये इथे संपलेला आहे आणि धावफलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतो 20 धावा आहे. ड्रिंक्स ब्रेक जर हवा असेल तर तुम्ही कॅरी करू शकता आणि त्याचा सामना आपण पुढे चालू करूयात. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 गडी बाद 20 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 24 चेंडू मध्ये जर आपण पाहिले इथे 24 चेंडू मध्ये 64 धाब्यांची गरज आहे. 24 चेंडू आणि 64 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो इथे मला वाटतं विश्वकोमल सोनवणे यांना पण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती मात्र दाखल होताना तुम्ही पाहणार आहात. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक 5व्या क्रमांकावर षटक घेऊन ते येत आहेत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय गोलंदाजासाठी देखील पाहतं सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी पीटीसी लाईव्ह आदरणीय जयवंत दादा कोलते यांच्या माध्यमातून आपली संपूर्ण स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते. पिसर्व गावचे मान्यवर आहेत. सरांच्या माध्यमातून या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बॉलरसाठी जर आपण पाहिले इथे सौजन्य आहे. या स्पर्धेत ट्रॉफी सौजन्य आपण जर पाहिलं पहिला चेंडू वाईड असेल मुख्य पंच भैयासाहेब काकडे दंडित करतील. या स्पर्धेमध्ये ट्रॉफी सौजन्य ज्यांनी आपल्याला दिले मोरया कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर या गावचे युवा उद्योजक दीपक दादा जगताप यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य आपल्याला स्पर्धेमध्ये इथे साहिल लढतोय. अजूनही आग लावून टाकली त्याने डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावेरेषे संघाचा धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती नजर टाकल्यास 27 धावा इथे मैदानावरती आहे. जबरदस्त तडाखा होता. चेंडूचा कोतळा बाहेर करणारा फटका होता साहिलचा. पुन्हा एकदा ताकद पॉवर देखील पाहायला मिळते या फटक्यामध्ये. षटकारा पाठोपाठ चौकार.
साहिल मैदानावरती आपण पाहतो, जो धावपलक ग्लानी येऊन पडलेला होता, जो निश्चित येऊन पडलेला होता, त्याला चालना त्याने मैदानाच्या आतमध्ये दिली आहे. काय जबरदस्त तडाखा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. स्वतःचं अस्तित्व तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे आणि एक मोठा तडाखा त्याच्या बॅटमध्ये मैदानावरती पाहायला मिळतोय. धावपलक पुढे जाईल. 31 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 84 धावांचा पाठलाग इथे मैदानावरती करायचा आहे. पुन्हा एकदा यावेळेस फटका फसला, डीप लॉंग ऑन, चेंडूच्या खाली कुणाल कापरे, टेकन आउटस्टँडिंग कॅच. आणि जो साहिल मात्र सामन्यामध्ये थोडस रंगत निर्माण करत होता, त्याला देखील तंबूचा रस्ता इथे सोनवणे साहेब दाखवत आहेत. फलंदाज क्रमांक 6 इथं मैदानावरती बाद होतोय. ओमकार न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्ही पाहतात, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच संयोजन दिलेला आहे. केंशा मोबाईल सासवड यांच्या माध्यमातून, विशालदादा बोरवके यांच्या माध्यमातून आपण पाहतो एक इयरफोन आहेत. आणि महालक्ष्मी कंस्ट्रक्शन बंटी शेठ घाटे यांच्या माध्यमातून आकर्षक अशी ट्रॉफी, आकर्षक अशी टोपी आपण पाहतोय इथे मॅन ऑफ द मॅचचा जो खेळाडू ठरेल त्याच्यासाठी ठेवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो बॉल सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिले, आदरणीय नवनाथ दत्तात्रय कोलते, पुरंदर चहा, प्रदीप मेमाने साहेब आणि पारगाव मेमाने. यांच्या माध्यमातून आपण पाहतोय यावेळेचा चेंडू स्विच खेळायचा होता. फटका आपण जर पाहिलं 4थ्या स्टिक वरती होता. पुन्हा एकदा युवराज तिथे चेंडूवरती आलेले आहेत. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एकेरी दुहेरी धावाने आपण जर पाहिले मावडी सनरायझर्सच्या संघाला फरक पडणार नाहीये. तुम्हाला धावा इथे षटकार चौकार मैदानावरती खेळावं लागतील. 6 गडी बाद 31 धावा धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती आहेत. 5व्या क्रमांकावर षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटका मारायचा आहे. पाठीमागे जर आपण पाहतो क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती आले, एकच धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेची संघाचा धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावरती 33 धावा आहे. 84 धावा. विशेष म्हणजे सुरुवातीला आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये जर तुम्ही पाहिलं नवीन लवकर बॅटिंग फलंदाज लवकर बाद झाले होते. त्यानंतर कुणाल कापरेने आपण पाहतोय तिथे अभिजित यांच्या बरोबर एक चांगली भागीदारी केली. ते थांबले न थांबले तर मला वाटतं युवराज मैदानावरती आले, त्यांची देखील एक चांगली भागीदारी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिली. आडव्या बॅटने फटकाय बॅटची इनर एज असेल तोपर्यंत 2 धावा मात्र आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. पुरंदर प्रीमियर लीगचा आपण पाहतोय एक मोठा सोहळा आहे. व्रत घेते सेवेचे अश्रू पुसतावे आणि देता देता या हाताचे कृतार्थ जीवन व्हावे. प्रत्येकाने खऱ्याचा वाटा उचलला. 5 षटकं संपलीत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्यास आपल्याला पाहायला मिळतात 35 धावा इथं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 35 धावा धावफलकावरती. शेवटच्या 18 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं अजूनही 18 चेंडूमध्ये 48 धावींची गरज आहे. बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहतो. या षटकाचा अवलंब मात्र टीम निरा लायन्स या ठिकाणी मैदानावरती करेल. अठरा चेंडू आणि 48 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि 48 धावा. गोलंदाजी मार्कवरती कमलेश आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. मला वाटतं कुणाल कापरेचे 2 षटकं इथे मैदानावरती संपलेलं आहे आणि कमलेश देखील आपलं दुसरं षटक टाकण्याचा प्रयत्न. 18 चेंडूमध्ये माफ करा 49 धावींची गरज आहे. 48 49 धावींची गरज असेल. 18 चेंडू आणि 49 धावींची गरज आपण पाहतो. सामना मैदानावरती आहे. फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली टिपतो झेल आणि आपण पाहतो 7व्या क्रमांकाच्या फलंदाजाचा संपलाय खेळ.
डॉक्टर मयूर गद्रे यांना पण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. इथे कुणीही प्रतिकार केला नाही. 84 धावा या खेळपट्टीवरती काहीच नाही, कारण काल या मैदानावरती 100 पार झालेला आहे. परंतु कुठेतरी बेजबाबदार फटकेबाजी आपण पाहतो सालवेकरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. साहिल एकटा मात्र तो लढला, परंतु दुसऱ्या बाजूने मात्र त्याला साथ मिळाली नाहीये. खरं तर एकमेकांना तुम्हाला साथ मिळणं खूप गरजेचं आहे. सुखी संसार जर करायचा असेल तर नवऱ्याबरोबर बायकोला देखील तितकीच मदत त्या संसारामध्ये करावी लागते. अन्यथा दोन वेगवेगळे टोकं असतील तर तुम्ही अनुभवी मंडळात काय होते तुम्हाला माहिती आहे. एकमेकांना तुम्हाला सहाय्य करावं लागेल. न्यू बॅटर डॉक्टर मयूर गद्रे यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतात. 7 गडी बाद 35 धावा धावफलकावरती आहेत. कमलेश देखील आपण पाहतो इथे एक चांगले यावेळेचा चेंडू उंच हवेमध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कुणाल कापरे टिपतो झेल. विकेट का 8वा गडी बाद झालाय. आठवा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. न्यू बॅटर आपण मला वाटतं सागर ननवरे यांना पण इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानावरती. 6व्या क्रमांकाचं षटक इथे प्रगती पथावरती. एक चांगली कामगिरी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. उजवाने डावकुरे हाताचं कॉम्बिनेशन, डावकुरे हाताचा बॅटर असल्या कारणाने आपण पाहतो मला वाटतं क्षेत्ररक्षामध्ये सातत्याने बदल इथे मैदानावरती करावा लागतोय. विकेट हॅट्रिकचा चेंडू, विकेट हॅट्रिकचा चेंडू कमलेश यांच्यासाठी आहे. पाहायचं कशा पद्धतीने तू कामगिरी करेल. लागोपाठच्या 2 चेंडूवरती विकेट आलेत आणि विकेट हॅट्रिकचा चेंडू मात्र इथे मैदानावरती पडेल. ओहो, विकेट हॅट्रिक इथे साजरी होती है. वसीयत अपने नाम लिखने से कुछ नहीं होता मेरे दोस्त, से तो आपकी उड़ान तय करती है कि आसमान किसका होगा. और पूरी तरह से आसमान कमलेश ने अपने नाम बनाई है. विकेट हॅट्रिक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते आणि संघाला 9व्या क्रमांकाचा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसतोय. फायपर देखील इथं पूर्ण करतायत. न्यू बॅटर शेवटचा मला वाटतं बॅटर मैदानावरती आपण रोहित चौधरी यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना इथं पाहत आहोत. अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरी. 8 गडी बाद 35 धावा धावफलकावरती आहे. 9 गडी बाद 35 धावा धावफलकावरती इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॅटर आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. रोहित चौधरी यांना पण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. 84 धावांचा पाठलाग करत असताना वासुकीबाई जेजुरी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय SRR जेजुरी अशी लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. SRR जेजुरी या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. रोहित चौधरी बराचशा वेळानंतर नवसंजीवनी प्रदान करतो आपल्या संघाला. फैलक फोडतोय हा चेंडू, चौकार. दोन्ही संघ आपण तयार राहायचंय. यानंतर लगेच आपली मॅच इथं मैदानाच्या आतमध्ये आपण खेळवणार आहोत. विकेट 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 आणि चौथ्या चेंडूवरती चौकार. 4 धावेनिशी संघाचा धावफलक पुढे जातो. धावफलकावरती 39 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 9 गडी बाद 39. अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरी इथे मैदानावरती तुम्ही पाहतात. अमोलदादा तळेकर यांच्या मालकीचा असताना संघ प्रथम खरं तर फलंदाजीसाठी आमंत्रित केला आणि त्या आमंत्रणाचा फायदा त्यांनी मैदानावरती घेतला. सुंदर गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6व्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो इथे मैदानावरती असेल. अफलातून गोलंदाजी आहे. विशेष म्हणजे आपण पाहतोय कुणी बॅटर मैदानावरती थांबलं नाही. खरं तर स्टार्ट मिळणं खूप गरजेचं होतं, परंतु आपण जर पाहिलं कुणाल कापरेंनी जे पहिले 2 षटकं टाकली, त्यानंतर कमलेश यांनी देखील एक चांगले षटक टाकलं, तिथे आपण पाहतो मात्र थांबलेले. अपील केली इथे मैदानावरती, परंतु आपण पाहतो इथे आता
यावेळेस अफेलचा फायदा होत नाही. षटक संपेल 6व्या क्रमांकाचं आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नीरा लायन्स संघ 84 धावांचा पाठलाग करतोय. 9 गडी बाद. धावफलकावरती नजर टाकल्या असता 39 धावा आहे. शेवटचे 9 मिनिटं आहेत. मावडी सनरायझर्स हा संघ आणि या 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं संपवायची आहेत, याची नोंद घ्या. अमोल तळेकर संघाचे आपण पाहतोय संघ मालक इंडियन आर्मी मध्ये आहेत. खरं तर आपण पाहतोय आपण ज्या पद्धतीने हे सुखी जीवन जगतो त्याला जबाबदारी सर्व मंडळी आहेत. आज जे आपण सण आणि साजरे करतो, ज्यांच्या जीवावरती खरं तर सण आपण साजरे करतो, अर्थातच ते इंडियन आर्मी लोक आहेत. आणि त्यामध्ये आपण पाहतोय इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असणाऱ्या संघाचे संघ मालक अमोल तळेकर साहेबांना आपण तिथे मैदानावरती पाहत आहोत. 1 धाव इथे मैदानावरती असेल. एका धावेशी संघाचा धावफलक पुढे 40 धावा धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अफलातून गोलंदाजी इथे मैदानावरती. एकतर्फी सामना केलेला आहे. खरं तर आयुष्यामध्ये एकतर्फी सामना आणि एकतर्फी प्रेम याला अर्थ नाहीये, परंतु आपण पाहतो इथे लढण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. मोठमोठे फलंदाज मात्र इथे लवकर बाद झाला. सुंदर चेंडू, गती परिवर्तन, अफलातून गोलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. यावेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ स्टॉप. धावचीताची संधी इथे मैदानावरती होती. एक सिंगल इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका सिंगल एशी संघाचा धावफलक काही पुढे जाणार आहे. 41 धावा आहे. बरोबर इथे धावचीताची संधी होती. दोन्ही खेळाडू एकाच ठिकाणी येऊन थांबले होते, एकाच घरट्यामध्ये येऊन थांबले होते, परंतु मात्र अभिजित यांची फिकी थोडीशी वाईडिश होती. स्विचिट खेळायचा चेंडूचा आणि बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाहीये. अफलातून गोलंदाजी इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते आहे. अफलातून गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी आहे. विशेष म्हणजे आपण पाहतो कुठेही नीरा लायन्स या संघाला डोकंवर काढू दिले नाही. गोलंदाजी नीरा लायन्सच्या सर्व गोलंदाज चांगली केली, कारण या खेळपट्टीवरती 84 धावा. वाह, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. अपील इथे प्रचंड इथे मैदानावरती असेल. याच बरोबर आपण पाहतो मला वाटतं 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक इथे मैदानावरती असणार आहे. 7 मिनिटे आहेत. टीम सनराइज मावडी हा संघ आणि तुम्हाला या 7 मिनिटांमध्ये शेवटचं षटक संपवायचं आहे. ज्ञानेश्वर यांना पण आता गोलंदाजी मार्कवरती पाहता शेवटचे 6 चेंडू आणि खूप दूरवरती हा सामना गेलेला आहे. इथे 43 धावींची गरज आहे. नो बॉल. गोलंदाज बंद होईल. 3 धावींची पेनल्टी येईल आणि या सामन्यामध्ये गोलंदाजी करता येणार नाही. फेकी गोलंदाज मला वाटतं इथे अलाउड नाहीये. उरलेलं षटक कदाचित मला वाटतं अक्षय इथे पूर्ण करतील. 6 चेंडू 42 धावा. फुलटॉस, फ्रीडचा चेंडू आहे आणि चेंडू आकाशची मार्गाने सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. हा षटकार आहे. हा षटकार इथे मैदानावरती आलाय आणि या 6 धावेनिशी संघाचा धावफलक पुढे जातो. 51 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा नो चेंडू. क्षेत्ररक्षण बदललं मला वाटतं वया सर, बरोबर की? यस, फ्रीडचा चेंडू होता आणि फ्रीडच्या चेंडूवरती तुम्ही क्षेत्ररक्षण बदलू शकत नाही. पुन्हा एकदा नो चेंडू आहे. अक्षय गायकवाड नो चेंडू, फ्रीट आहे. सुंदर गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक मोठा संघर्ष इथे मैदानावरती रंगलेला आहे.
फुलटॉस चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पाठीमागे आपण जर पाहिलं क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती आलेला आहे. एक धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका धावेरीच्या संघाचा धावफलक पुढे जाणार आहे. 52 धावा. यावेळेस यस बॅट पंचांचं बोट आकाशाकडे आणि सामना संपलाय. सनरायझर्स मावडी या संघाने एक मोठा विजय इथे मैदानाच्या आतमध्ये नोंदवलेला आहे. झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचही आपण या ठिकाणी मैदानावरती देत आहोत. झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देतोय, ज्याच्या माध्यमातून 5 विकेट नोंदवण्यात आला. कमलेश राऊत आपण या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरतायत.